नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं पाटणे हाय टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। पाटणे हाय टेस्ट नावाचा कोर्स म्हणजे सामान्य ज्ञानाचा तयारीसाठी मिळालेले एक अमृतच। कारण का सामान्य ज्ञानाची तयारी जर तुम्हाला करायची असेल ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयांचा समावेश होतो, या विषयांच्या तयारीसाठी पहिली स्टेज, पहिला टप्पा आणि पाया म्हणजे पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास। आता आपण तर फक्त पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास करत नाही, तर पाटणे हाय टेस्ट नावाच्या कोर्सच्या माध्यमातून आपण त्या प्रत्येक पाठावरची ऑनलाईन टेस्ट सोडवत आहोत आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाच्या माध्यमातून तो पाठ आपण सखोलरित्या समजून घेत आहोत, शिकत आहोत। अशा प्रकारचा कोर्स हा तुम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करा किंवा या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची आणि या कोर्सची लिंक पाठवलेली आहे, त्यावरून तुम्ही ॲपमध्ये जाऊ शकता, त्या कोर्समध्ये जाऊ शकता आणि तिथंच अवघ्या 300 रुपयाला हा सुमारे 200च्या आसपासच्या टेस्टचा कोर्स तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये 200 टेस्ट आणि 200 लेक्चर्स असणार आहेत इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या सर्व विषयांसाठी। ठीक आहे, चला आपण पोहोचलेलो आहोत इयत्ता 9वीला। इयत्ता 9वीचा विषय सुरू केला होता इतिहास व राज्यशास्त्र। यामध्ये इतिहासाचे 10 पाठ होते, ते आपले कंप्लीट झाले, परिपूर्ण झाले आणि आता याच पुस्तकातील याच विषयातील राज्यशास्त्राचा पहिला पाठ पाहायचा आहे, पहिला धडा पाहायचा आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा धडा आहे। मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये थोडासा मुलांच्या अभ्यासापासून बाजूला आहे, म्हणून यावर जेव्हा प्रश्न येतात तेव्हा अनेक वेळा मुलांची सोपे प्रश्न सुद्धा चुकतात, म्हणून यावर आपण चांगल्या पद्धतीने माहिती पाहणार आहोत विश्लेषणाच्या माध्यमातून। बघा पाठ कोणता आहे, पाठ क्रमांक 1 आहे राज्यशास्त्राचा आणि नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी। म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये महायुद्धानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी आपल्याला शिकायच्यात। आपल्या जगामध्ये 2 महत्त्वाचे अर्थात 2 महायुद्ध झाले आणि ह्या 2 महायुद्धानंतर भारताच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर काय घडामोडी झाल्या हे समजून घ्यायचे आपल्याला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, टेस्टच्या माध्यमातून। प्रश्न क्रमांक 1 पहा, सध्याच्या काळात राष्ट्र मोठे, समृद्ध आणि विकसित असेल तर? आत्ताच्या आधुनिक काळामध्ये राष्ट्र मोठे आहे, समृद्ध आहे आणि विकसित आहे तर काय? तर ते सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असते। पण राष्ट्र कितीही मोठं असू द्या, किती समृद्ध असू द्या, कितीही विकसित असू द्या, त्या राष्ट्राला स्वयंपूर्णता कधीच प्राप्त होऊ शकत नाही। मग कच्च्या मालासाठी तरी त्याला कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं किंवा बाजारपेठेसाठी प्रक्रिया केलेला माल विकण्यासाठी तरी त्याला कुणावर तरी अवलंबून राहावं। अशा रीतीनं कुठल्या ना कुठल्या कारणानं देश कितीही मोठा असला तरी तो स्वयंपूर्ण असू शकत नाही, त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावंच लागतं। मग अमेरिका असू द्या, आजचं जपान असू द्या, इंग्लंड असू द्या, फ्रान्स असू द्या, कुठलाही चीन असू द्या, कुठलाही देश असू द्या। आणि म्हणून प्रश्न क्रमांक 1चं त्या राष्ट्रास कोणत्याही राष्ट्राची गरज भासत नाही, हे बी चुकीचं आहे, हे बी चुकीचं आहे। ते सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही, अगदी बरोबर। पर्याय क्रमांक 3, किती मोठं असू द्या, समृद्ध असू द्या, विकसित असू द्या, प्रगती पावलेला असू द्या, महासत्ता असू द्या, नाही तर महासत्ता असू द्या, तरी पर्याय क्रमांक 3 हेच वाक्य बरोबर असणारे, ते सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही। चौथा पर्याय काय बघा, ते राष्ट्र फक्त त्याच्यापेक्षा मोठ्या राष्ट्रांवरच अवलंबून असतं, हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर लक्षात राहू द्या। चला चुकीची जोडी ओळखा। आता चुकीच्या जोडीमध्ये काय, पहिली जोडी आहे राष्ट्रसंघ आणि युद्ध थोपवण्यात यशस्वी झाले, तर पहिलीच जोडी चुकीची आहे। पुढे पाहूया, पहिले महायुद्ध 1914 ते 1918 बरोबर आहे, दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 बरोबर आहे। म्हणजेच काय, पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं 1914 ला आणि संपलं 1918 ला,
दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939ला आणि संपलं 1945ला. डीएडच्या टीईटीला प्रश्न आला होता की पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्धामध्ये किती वर्षाचा फरक आहे, तर त्यामध्ये 20 हा पर्याय बरोबर दिला. 20 वर्षाचा फरक आहे. 20 वर्षाचा. 20 वर्षाचा फरक म्हणजे काय, तर इथं हे 1918ला संपलंय आणि तिकडं ते 1939ला सुरू झालं. ऍक्च्युली खरं पाहिलं तर 21 वर्षाचा फरक आहे, मात्र 21 पर्यायामध्येच नव्हता, 15, 20, 25, 30 असा होता आणि म्हणून 20 पर्याय इथं बरोबर दिला. कालखंडावर अशा प्रकारचे प्रश्न येत असतात, त्यामुळे आपली चांगली तयारी पाहिजे. फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला अजून एक प्रश्न की मवाळ युगाचा कालखंड कोणता, तर मवाळ युगाचा कालखंड पहा 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली ते 1905 पर्यंत. म्हणजेच 1885 ते 1905 हा मवाळ युगाचा कालखंड आहे. मात्र पर्यायामध्ये कधी कधी हा कालखंड देत नाही, तर इथं 20 वर्ष. 1885 ते 1905 20 वर्षाचा कालखंड आहे. यानंतर मग पुढे टिळक युग किंवा जहाल युग आहे, याचा कालखंड आहे 1905 ते 1920. मग हा पुन्हा 15 वर्षाचा कालखंड, 15 वर्ष येऊ नाही तर हा 1905 ते 1920. आणि मग त्याच्यानंतर गांधी युग आलं. मग गांधी युग 1920 ते 1947 किंवा 1919 ते 1948, म्हणजे 27 किंवा 29 वर्षाचं गांधी युग आहे. अशा रीतीनं कालखंडावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीनं प्रश्न येतात. जेव्हा सणावळ्यावरती, तारखांवरती, कालखंडावर प्रश्न येतात तेव्हा अनेक विद्यार्थी मागं पडतात. मात्र मला खात्री आहे, विश्वास आहे की मास्टर माइंडचा विद्यार्थी इतरांच्या तुलनेत पुढे राहतो. ठीक आहे. शेवटचा पर्याय बघा, मित्र राष्ट्र ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका. पहिलं महायुद्ध झालं तेव्हा एक गट होता मित्र राष्ट्र आणि या मित्र राष्ट्रांमध्ये मग हे सर्व देश होते. याचा अर्थ चौथी जोडी सुद्धा बरोबर आहे. मात्र तुम्हाला राष्ट्रसंघ या शब्दाबद्दल थोडीशी माहिती मला इथं सांगायची. संयुक्त राष्ट्रसंघ ही संस्था वेगळी आणि राष्ट्रसंघ ही संस्था वेगळी. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे, म्हणजे 10 जानेवारी 1920 रोजी या राष्ट्रसंघाची स्थापना झाली. मी राष्ट्रसंघ म्हणतो, संयुक्त राष्ट्रसंघ नाही. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला झाली, लक्षात राहू द्या. आणि इथं संयुक्त शब्द नाही, राष्ट्रसंघाची स्थापना 10 जानेवारी 1920ला झाली. कशासाठी? पहिलं महायुद्ध संपल्यानंतर आता परत युद्ध नको, युद्ध टाळण्यासाठी मग आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काही मतभेद असतील, वाद असतील, ते सामोपचारानं सोडवण्यासाठी, वाटाघाटी करण्यासाठी आणि युद्ध टाळण्यासाठी या राष्ट्रसंघाची स्थापना झाली. मात्र या राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यामध्ये अपयश आलेले आहे. त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, त्याच्या अगोदर छोट्या मोठ्या लढाया, संघर्ष चालूच होते. अशा रीतीनं पहिला पर्याय, पहिली जोडी जी आहे ती चुकीची आहे. आपल्याला उत्तर सापडलंय, पहिलाच पर्याय. मात्र राष्ट्रसंघाबद्दल अजून काही माहिती पाहिजे. या राष्ट्रसंघाचं मुख्यालय आहे जिनेवाला. आहे म्हणण्यापेक्षा होतं. कारण का, हे राष्ट्रसंघ बऱ्यापैकी युद्ध टाळण्यामध्ये अयशस्वी दिसायला लागलं आणि या राष्ट्रसंघाने जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघ नावाची संस्था स्थापन झाली, ही संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना जी आहे ती 24 ऑक्टोबर 1945 रोजी, ज्याचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी. पहिल्या बैठकीला 40 देश उपस्थित होते, 40 देश सहभागी होते आणि या 40 देशांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली. बरं, आणि मग आपलं कार्य संयुक्त राष्ट्र संघटनेकडे सोपवून 20 एप्रिल 1946 रोजी या राष्ट्रसंघ संस्थेचं विसर्जन केलं गेलं. अशा रीतीनं राष्ट्रसंघ नावाच्या संस्थेचा कालखंड 1920 ते 1946 आहे. आणि मग संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे ते आजही ती संस्था चालू आहे. आजही देशभर, जगभरामध्ये तिचं काम मोठं आहे. ठीक आहे. चला, आपला प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे आणि बाकीची माहिती, त्याचं विश्लेषण आपण पाहिलं. नेक्स्ट पुढे जाऊया. पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या विरोधातील मध्यगत राष्ट्र. पहिल्या महायुद्धामध्ये जे 2 राष्ट्रांचे गट होते, एक मित्र राष्ट्र होतं आणि दुसरं होतं मध्यगत राष्ट्र.
आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जे दोन गट होते त्यापैकी एक मित्र राष्ट्र होता आणि दुसरा होता अक्ष राष्ट्र. अशा रीतीने गटांची नावं लक्षात ठेवायची. बरं, इथं प्रश्न काय आहे, पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांच्या विरोधातील मध्यगत राष्ट्र गटात खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होत नाही? तर जर्मनीचा मध्यगत राष्ट्रामध्ये समावेश होतो, ऑस्ट्रिया हंगेरीचा होतो, तुर्कस्तानचा होतो, मात्र फ्रान्सचा समावेश होत नाही. फ्रान्स हे मित्र राष्ट्रामध्ये, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. इथं पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्र. मग इथं मित्र राष्ट्र दिलेले आहेत. ब्रिटन म्हणजे इंग्लंड आहे, त्याच्यानंतर फ्रान्स आहे, रशिया आहे. रशिया म्हणजे सोव्हिएत रशिया किंवा सोव्हिएत संघ, त्यानंतर इटली आणि अमेरिका. मित्र राष्ट्रामध्ये हे प्रमुख 5 देश आहे. आता मध्यगत राष्ट्रामध्ये बघा, जर्मनी आहे, त्यानंतर ऑस्ट्रिया हंगेरी आहे, तुर्कस्तान आहे आणि बल्गेरिया. अशा रीतीनं इकडं 5 देश आहेत, तिकडं 5 देश आहे. ऑस्ट्रिया हंगेरी एकत्र म्हणजे 4-5 असं वर्गीकरण झालं. मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र पहिल्या महायुद्धामधील हे 2 गट विसरायचे नाही, त्यांच्यात समाविष्ट असणारे देश विसरायचे नाही. ठीक आहे, पुढे. या घटनेनंतर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला. मगाशीच आपली चर्चा झाली. पहिल्या महायुद्धानंतर युद्ध टाळण्यासाठी 10 जानेवारी 1920 रोजी राष्ट्रसंघाची स्थापना झाली, ज्याचं मुख्यालय जिनेवाला होतं. आणि या संस्थेचं विसर्जन झालं 20 एप्रिल 1946 रोजी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. पुढे जाऊया. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्र गटात खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होता? दुसरं महायुद्ध, ज्याचा कालखंड 1939 ते 45 म्हणजे 6 वर्षाचा. यामध्ये 2 गट होते, एक मित्र राष्ट्राचा गट आणि दुसरा अक्ष राष्ट्राचा गट. तर प्रश्न असा आहे, मित्र राष्ट्र गटात खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश होता? ब्रिटन होता, न्यूझीलंड होता, फ्रान्स होता, ऑस्ट्रेलिया होता, कॅनडा होता, भारत होता. भारत इंग्रजांनी बळजबरीने ओढलं होतं, तुम्हाला माहिती आहे. 3 सप्टेंबर 1939 रोजी भारताला इंग्रजांनी महायुद्धामध्ये उडी टाकली आणि लगेच त्याच वेळेस आपल्या देशात गव्हर्नर जनरल तथा व्हाईसरॉय होता लिथगो, यानं भारतालाही युद्धामध्ये ओढलं. आणि म्हणून भारत इथं इंग्रजांच्या बाजूनं अर्थात बळजबरीनं या मित्र राष्ट्रामध्ये समावेश होता. म्हणून याचं उत्तर आपल्याला चीन, रशिया, अमेरिका याचं उत्तर अ, ब, कडवरील सर्व. मात्र आपल्या समोर टेक्स्टबुक मधला हा चार्ट आहे, त्यामुळे आपल्याला अजून सविस्तरपणे पाहता येणार. मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन होता, फ्रान्स आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, न्यूझीलंड आहे, भारत आहे, सोव्हिएत रशिया म्हणजेच रशिया आहे, चीन आहे आणि अमेरिका आहे. आणि दुसऱ्या बाजूला अक्ष राष्ट्रामध्ये जर्मनी आहे हिटलरची, जापान आहे आणि इटली आहे. म्हणजे इकडं 3च देश आहेत, इकडं मात्र 1 2 3 4 5 6 7 8 9 3 अशा प्रकारचा फरक असणारं हे दुसरं महायुद्ध आहे. चला, दुसऱ्या महायुद्धा संदर्भाची माहिती आणि त्याच्यावरचा प्रश्न पाहिला. पुढे जाऊया. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरांवर अनुक्रमे टिंब व टिंब रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवर 2 अणुबॉम्ब टाकले. लिटिल बॉय आणि फॅटमॅन असे नाव असणारे 2 अणुबॉम्ब. मग त्यामध्ये हिरोशिमा नावाच्या शहरामध्ये 6 ऑगस्ट 1945 रोजी आणि त्याच्यानंतर नागासाकी नावाच्या शहरामध्ये 9 ऑगस्ट 1945 रोजी दुसरा अणुबॉम्ब टाकला. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे टिंब व टिंब युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका आणि रशिया हे मित्र राष्ट्र होते. खरं तर ते एकत्र होते, मात्र मैत्रीचा देखावा करत होते. अंतर्गत मनातली मनात त्यांच्यात स्पर्धाच होती. मात्र दुसरं महायुद्ध संपल्यानंतर एका गटात असणारे हे 2 देश एकमेकांचे स्पर्धक झाले. त्यात अमेरिकेचा अण्वस्त्र कार्यक्रम झाल्यानंतर तर तिथं युद्धाला म्हणजे शीत युद्धाला या दोघांमध्ये सुरुवात झाली.
म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया अमेरिका. आणि मग अमेरिकेने अण्वस्त्र कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, अण्वस्त्र गुपचूप अणुबॉम्बच्या चाचण्या केल्यानंतर रशियानंही अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केले आणि जगभरामध्ये युद्धजन्य वातावरण, युद्ध नाही झालं मात्र युद्ध कधीही होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. मग रशियानं आपल्या बाजूनं काही देश घेतले, अमेरिकेनं आपल्या बाजूनं काही देश घेतले, अशा प्रकारचं हे शीतयुद्ध झालं. या शीतयुद्धावर टीकात्मक किंवा या शीतयुद्धावर खूप मोठं विश्लेषण संशोधन करणारा इंग्लंडचा अमेरिकेचा एक रिपोर्टर आहे, पत्रकार आहे, ऑल्टर लिपमन. यालाच्या कोल्ड वॉरचे किंवा शीतयुद्धाचे जनक असंही म्हणतात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. पुढं 1962 साली क्युबाचा संघर्ष झाला आणि या शीतयुद्धाला, अगदी शीतयुद्ध टोकाला पोहोचला. म्हणजे क्युबा या देशामध्ये रशियानं आपला लष्करी तळ उभारल्यामुळं अमेरिकेची आगपाखड झाली आणि त्याच्यामुळं हा शीतयुद्धाचा संघर्ष अगदी टोकाला पोहोचला होता. हे विश्लेषण पाहत असताना अजून आपल्याला पुढे अनेक प्रश्न आहेत त्या शीतयुद्धासंदर्भात, त्यांच्या संघर्षासंदर्भात, म्हणून आपण प्रश्नाच्या माध्यमातून विश्लेषण करूया. नाटोचे पूर्ण रूप सांगा. तर नाटो नावाची संघटना आहे जी अमेरिकेनं 1949 मध्ये स्थापन केली. अगोदर आता विश्लेषण पाहू आणि मग तिचं कारण. पण नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन हे या नाटो संघटनेचं विश्लेषण आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अमेरिकेनं रशियाला शह देण्यासाठी ही लष्करी संघटना स्थापन केली आणि मग यामध्ये अनेक देशांचा समावेश करून घेतला. आत्ता मात्र ही नाटो नावाची संघटना आहे, मात्र ती फक्त लष्करी संघटना नाहीये, तिचं स्वरूप बदललेलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचं कारणच आहे की युक्रेन जो खरं तर रशियाचाच पहिला भाग होता तो आता नाटोमध्ये जायला निघाला होता, म्हणजे अमेरिकेकडे चालला होता आणि म्हणून रशियाला ते राग आलं, सहन झालं नाही आणि मग आक्रमण केलं. अजून एक गोष्ट की 1950 साली अमेरिकेनं अजून एक कार्यक्रम सुरू केलाय, त्याचं नाव आहे .4. .4 म्हणजे काय तर गरीब असणारे, मागासलेले असणारे जे देश आहेत त्यांना अंकित करण्यासाठी थोडंफार त्यांना काहीतरी मदत द्यायची आणि मदत देऊन ते देश आपल्या अंकित करून घ्यायचे. या सालीनं, या हेतूनं अमेरिकेने याही कार्यक्रमाची सुरुवात 1950 मध्ये केली होती. दोन्ही अगदी सेम तसं आपल्या दक्षिणेला असणारा, हिंदी महासागरामध्ये असणारा श्रीलंका नावाचा देश काही वर्षापूर्वी चीनकडून कर्ज घेतलं. त्या कर्जाचं व्याजदरी अत्यंत प्रचंड आणि आता ते कर्ज कर्ज फेडण्याची हिंमतच राहिली नाही. श्रीलंका अगदी आर्थिक बाबतीमध्ये टोटल कोलमडला गेला. अशा रीतीनं अमेरिकेनं हा उपक्रम त्याच्यासाठी सुरू केला होता, जे अमेरिका आजही आणि तशाच प्रमाणे चीन सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम राबवत आहे आशिया आफ्रिका खंडामध्ये. नेक्स्ट, नाटो ही टिंबटिंबच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना आहे. आत्ताच आपण पाहिलं अमेरिकेनं 1949 मध्ये स्थापन केलेली ही संस्था आहे नाटो. नेक्स्ट, टिंबटिंब ही सोव्हिएत रशियाच्या प्रभुत्वाखाली लष्करी संघटना होती. नाटो नावाच्या अमेरिकेच्या संघटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानं 1955 मध्ये वारसा करार नावाची संघटना स्थापन केली होती नाटोला प्रत्युत्तर देण्यासाठी. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1917 मध्ये टिंबटिंब या देशात साम्यवादी क्रांती झाली. आता साम्यवादी देश म्हटलं की आपल्याला रशिया पहिला आठवायला पाहिजे आणि म्हणून रशिया हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, बरोबर विधान ओळखा. अमेरिका ही समाजवादाचा पुरस्कार करणारे राज्य आहे. पण समाजवाद म्हणजे साम्यवाद आणि अमेरिका ही समाजवादाचा पुरस्कार करणारे नाहीये. रशिया हे समाजवादाचा पुरस्कार करणारे, म्हणजे या रशियाचं हे वाक्य वैशिष्ट्य आहे आणि अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य. आपल्याला बरोबर विधान ओळखा विचारलंय,
मात्र हे सगळं उलट दिलंय. अमेरिकेचं वैशिष्ट्य इथं, रशियाचं इथं, आणि म्हणून दोन्ही विधान चुकीचे आहेत. बरोबर विधान ओळखा, एकही बरोबर विधान नाहीये. पर्याय क्रमांक 4. मात्र असं असताना तुम्ही आता लक्षात कसं ठेवायचंय, अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे लोकशाही राज्य आहे आणि रशिया हे समाजवादाचा म्हणजे साम्यवादाचा पुरस्कार करणारं राज्य आहे, देश आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला पुढे. खालीलपैकी अमेरिकेच्या गटात सामील भाग कोणता? आता खूप सोपं आहे बघा. हा येथं म्हणायचं उत्तर अमेरिका आणि इकडं आहे दक्षिण अमेरिका, म्हणजे हा एवढा भाग अमेरिकेचा. इथं आहे आशिया खंड, इकडं आहे हा युरोप खंड. हा सगळा लाल रंगामध्ये दिसतोय तो रशिया आहे, सोव्हिएत संघ किंवा सोव्हिएत रशिया. आणि मग या रशियाच्या ताब्यामध्ये, रशियाच्या गटामध्ये इकडचे पूर्वेकडचे युरोपमधले देश आले आणि अमेरिकेच्या बाजूचे देश म्हणजे पश्चिम युरोपमधले जे देश आहेत, हे पश्चिम युरोपमधले देश अमेरिकेकडे गेले. साधी सोपी गोष्ट आहे. अमेरिकेच्या बाजूचे देश अमेरिकेकडे आणि रशियाच्या बाजूचे देश रशियाकडे, म्हणून अमेरिका पश्चिमेला. आपल्याला विचारले अमेरिकेच्या गटात सामील भाग कोणता? अमेरिकेच्या गटात पश्चिम युरोप आहे इकडं, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पुढे. पूर्व युरोप प्रामुख्याने टिंबटिंब, 2 तर गट झाले होते, अमेरिका आणि रशिया. मग पश्चिम युरोप गेला, पश्चिम युरोप म्हणजे अमेरिकेकडचा अमेरिकेच्या गटामध्ये, आणि रशियाकडचा म्हणजे पूर्व युरोप आहे, म्हणजे पूर्व युरोप प्रामुख्याने टिंबटिंब गटात, तर सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये हा पूर्व युरोप म्हणजे पूर्व युरोपमधले देश सामील झाले. नेक्स्ट. खालीलपैकी कोणता देश अलिप्ततावादी चळवळीत नाही? अलिप्ततावादी चळवळीचा नेता आहे भारत देश आणि भारताच्या या अलिप्ततावादी धोरणाचे जनक आहेत पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू. पंडित नेहरू हे अलिप्ततावादी म्हणजे भारताच्या अशा प्रकारच्या धोरणाचे जनक आहेत. पुढे. युगोस्लाव्हिया हे सुद्धा अलिप्ततावादी देशामधला एक देश. इजिप्त सुद्धा आहे, मात्र चीन हा साम्यवादी देश आहे, म्हणून तो अलिप्ततावादामध्ये येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 चीन आपलं उत्तर. पुढे. खाली अलिप्ततावादी चळवळीतील देश व त्यांचे प्रमुख यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीची जोडी ओळखा. घाना हा देश अलिप्ततावादी आहे आणि त्याचे अध्यक्ष क्वामे नक्रुमा हे अलिप्ततावादी या चळवळीचं नेतृत्व करत होते, म्हणजे पहिली जोडी बरोबर. यानंतर इजिप्त सुद्धा अलिप्ततावादी आहे, मात्र इजिप्तचे हे अध्यक्ष नाहीये, तर इजिप्तचे अध्यक्ष जमाल म्हणून आहेत, म्हणजे आपली दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर जे आहे ते आहे दुसरी जोडी चुकीची आहे. आणि हे जे मार्शल टिटो आहेत हे युगोस्लाव्हिया या देशाचे प्रमुख आहेत. युगोस्लाव्हिया म्हणजे युगोस्लाव्हिया हाही अलिप्ततावादी चळवळीचा देश आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत मार्शल टिटो. आणि इजिप्त सुद्धा अलिप्ततावादी देश आहे, त्याचे अध्यक्ष जमाल आहेत. ठीक आहे, म्हणजे जोडी चुकीची आहे, इजिप्त मार्शल टिटो. मग मार्शल टिटो युगोस्लाव्हिया आणि जमाल इजिप्त हेही आपण पाहिलं. इंडोनेशिया जगातला सर्वात मोठा बेट समूह ज्याचा उल्लेख केला जातो तो इंडोनेशिया, याचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष होते डॉक्टर अहमद सुकार्नो. हे सुद्धा अलिप्ततावादी देश आहे आणि त्याचे राष्ट्राध्यक्ष त्याचं नेतृत्व केले डॉक्टर अहमद सुकार्नो. आणि भारत तर अलिप्ततावादी चळवळीचा नेता आहे आणि या भारताचं नेतृत्व केले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. अशा रीतीनं प्रश्न क्रमांक 16चा पर्याय क्रमांक 2 उत्तर. पुढे. टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली भारताने अलिप्ततावादी चळवळीचे नेतृत्व केले. आत्ताच आपण पाहिलं पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांना चाचा म्हणतात, ज्यांना पंडित म्हणतात. ठीक आहे, पुढे. शीतयुद्ध सुरू असताना 1970 टिंबटिंबाने एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. अगोदर हा फोटो बघा. अमेरिकेच्या या रिपोर्टरला, पत्रकाराला, ज्याचं नाव आहे वॉल्टर लिपमन,
याला शीतयुद्धाचे, कोल्ड वॉरचे जनक म्हणतात, विसरायचं नाही. बर, आता प्रश्न, शीतयुद्ध सुरू होतं अमेरिका आणि रशियामध्ये. काही देश रशियाच्या गटामध्ये होते, काही देश अमेरिकेच्या गटामध्ये. मग अमेरिकेने 1949 मध्ये नाटो नावाची लष्करी संघटना स्थापन केली. त्याचबरोबर 1950 मध्ये .4 नावाचा उपक्रम सुरू केला. याला शह देण्यासाठी रशियाने 1955 मध्ये वॉर्सा करार केला. बरं, अशा प्रकारचं शीतयुद्ध अतिशय जोरामध्ये चालू असताना NIEO म्हणजे द न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, द न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर. प्रश्न परत वाचूया. शीतयुद्ध सुरू असताना म्हणजे 1970 मध्ये टिंबटिंबने एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. कोणी? काही आपल्या भारतासारखे देश होते की ते म्हणत होते आम्हाला अमेरिकेसारखी भांडवलशाही बी नको, रशिया चीन सारखी साम्यवादी सिस्टम बी नको. आणि म्हणून याचं उत्तर आहे अलिप्ततावादी राष्ट्रांनी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. भारतासारख्या अलिप्ततावादी राष्ट्रांनी अशा रीतीनं नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची, ज्याला NIEO असा शॉर्ट फॉर्म वापरला जातो, त्याची मागणी केली. पुढे, शीतयुद्धाचा शेवट होण्यास खालीलपैकी कोणता पर्याय कारणीभूत नाही? दुसरं महायुद्ध. खरं म्हणजे शॉर्ट मध्ये सांगतो, 1939 ते 1945 या दरम्यान दुसरं महायुद्ध झालं. ज्या दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड नुकसान सगळ्यांचंच झालं. मात्र मित्र राष्ट्रांचा विजय झाला, जपान जर्मनीचा पराभव झाला, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग मित्र राष्ट्रामधले 2 मोठे देश जे आहेत रशिया आणि अमेरिका हळूहळू एकमेकांचे स्पर्धक बनले. त्यात अमेरिकेचा अण्वस्त्र कार्यक्रम झाल्यानंतर रशियानं सुद्धा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला. आणि मग दोघांच्या स्पर्धा सुरू झाल्या. आपली ताकद वाढवण्यासाठी याने अनेक देश गोळा केले, याने अनेक देश गोळा केले. त्यामध्ये 1962 मध्ये क्युबा या देशासंदर्भातचा संघर्ष झाला, मगाशी चर्चा झाली. आणि सरते शेवटी 1991 साली रशियाचं विघटन झालं. रशियातून काही देश वेगळे झाले आणि खऱ्या अर्थानं शीतयुद्ध थांबलं. मात्र शीतयुद्ध थांबायचं फक्त विघटन एवढंच कारण आहे, अजून काही कारण आहेत. पर्यायामध्ये बघूया. रशियाचे आर्थिक खुलापणाचे धोरण. अगदी 1991च्या सुमारास, म्हणजेच काय तर 20व्या शतकाच्या शेवटी रशियानं आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. हे एक महत्वाचं कारण आहे, म्हणजे बरोबर पर्याय. दुसरं, रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचोव यांनी अंमलात आणलेली पुनर्रचना, त्यालाच शब्द वापरला जातो त्यांच्याकडे पेरेस्ट्रोइका. आणि दुसरं एक धोरण स्वीकारलं, त्याचं नाव आहे ग्लासनोस्त, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो खुलेपणा. तर अशा प्रकारच्या या रशियाच्या अध्यक्षांच्या या 2 धोरणामुळे सुद्धा शीतयुद्धाचं प्रमाण प्रचंड कमी झालं. पुढे, आणि शेवटी 1991 मध्ये रशियाचं विघटन झालं. असे 3ही कारण शीतयुद्धाचा शेवट होण्यास कारणीभूत आहेत. मात्र आपल्याला कारणीभूत नाही असं विचारलंय तर ते आहे अमेरिकेचे अण्वस्त्र कार्यक्रम. अमेरिकेच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे तर शीतयुद्ध सुरू झालंय. आपल्या 19 प्रश्न क्रमांकाचं पर्याय क्रमांक 4 उत्तरे. जाऊया पुढे. रशियाचं विघटन झालं. एवढा सगळा रशिया होता. मात्र हे सगळे जे देश आहेत, नंतर हे देश या रशियापासून वेगळे झाले. हा युक्रेन, हे सगळे देश अशा रीतीनं रशियाचं विघटन झालेलं आहे 1991 मध्ये. पुढे, स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था. पाठाखालचा प्रश्न आहे, धड्याखालचा प्रश्न आहे. स्वतंत्र व सार्वभौम म्हणजे कुणाचंही नियंत्रण नसणारा देश आहे. तर स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून होणारी व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था असते बघा, जशी संयुक्त राष्ट्र संघटना आहे तशा प्रकारे. पुढे, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी कोणती होती? राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी पर्याय क्रमांक 1 पहिला युद्ध टाळणे ही होती. मात्र त्या जबाबदारीमध्ये राष्ट्रसंघ अयशस्वी ठरलेले आहे, म्हणून तर 46 मध्ये त्याचं विसर्जन झालं. कारण ते असताना सुद्धा दुसरं महायुद्ध झालंच आहे आणि म्हणून 46 मध्ये या संस्थेचं विसर्जन केलं.
पुढे शीतयुद्ध टिंबटिंब या घटनेमुळे झालं. या शीतयुद्धाबद्दल भरपूर आपण चर्चा केली. आपण पाहिलं बघा की 91 मध्ये रशिया असा टोटल एवढा मोठा होता. मात्र 91ला रशियाचं विभाजन झाल्यानंतर अशा रीतीने हे देश त्यापासून वेगळे झाले आणि म्हणून आजही रशिया हे देश पुन्हा आपल्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी तयारीत आहे. म्हणून तर त्यानं युक्रेनवर आक्रमण केलं. निमित्त झालं युक्रेन नाटोमध्ये चाललं होतं म्हणून झालं. अर्थातच भारतालाही पाकिस्तान आपल्यामध्ये समाविष्ट असावं, बांगलादेश आपल्यामध्ये समाविष्ट असावी अशी तहान असायला पाहिजे, भूक असायला पाहिजे. मात्र दुर्दैवाची गोष्ट की आपल्या देशातील बहुतांशी जनता माझी माडी माझी गाडी आणि माझ्याच बायकोची गोलगोल साडी, रोजगार मिळत नाही, बायको मिळत नाही याच्या पलीकडचा दृष्टिकोन भारतीय तरुणांमध्ये नसल्या कारणानं सरकारमध्ये सुद्धा हे स्वप्न पाहण्याची धमक राहिलेली नाही. असो, शीतयुद्ध टिंबटिंब या घटनेमुळे संपले असा प्रश्न आहे तर सोव्हिएत रशियाचं विघटन झालं म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. आणि हे विघटन झाले 1991ला आणि अशा रीतीनं हे देश रशियापासून वेगळे झाले. ओके, पुढे विघटनानंतर सोव्हिएत रशियामधील सर्वात मोठा देश टिंबटिंब ठरला. हा पाठाच्या खालचा प्रश्न, धड्याच्या खालचा. तर सोव्हिएत रशियामधला हा बघा लाल रंगामध्ये राहिलेला सर्वात मोठा देश आहे रशिया, म्हणून पर्याय क्रमांक 3 रशिया हा सोव्हिएत रशियामधील सर्वात मोठा देश राहिलाय. पुढे चुकीचे विधान ओळखा. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, बरोबर आहे. पहिला पण राष्ट्रसंघाची निर्मिती 1920ला, संयुक्त राष्ट्रसंघ 1945ला, ते वेगळा. त्यामुळे जगाचे एकत्रीकरण झाले. बर, चुकीचे विधान. त्यामुळे जगाचे एकत्रीकरण झाले. पुढे मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली, बरोबर. बर, पुढं काय, नाटो ही संघटना आता लष्करी संघटना नाही. नाटो ही संघटना आता लष्करी संघटना नाही, हे बरोबर आहे. बर, काय विचारलं, चुकीचं ओळखायचं होतं नाही का. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, बरोबर आहे. त्यामुळे जगाचे एकत्रीकरण झाले, बर. मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. ओके, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते 2 चुकीचं विधान आहे. त्यामुळे जगाची एकत्रीकरण झाले. इथं युद्ध थोपवणे हे या संस्थेचं काम होतं, त्याच्यातही ती संस्था अयशस्वी झालेली आहे. चला पुढे. ओके, चला पाठ क्रमांक 1 राज्यशास्त्राचा इयत्ता 9वीचा, त्याचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या पटलावर ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडी सारांश रूपाने थोडक्यामध्ये या पाठामध्ये दिल्या होत्या आणि आपण 24 प्रश्नांच्या माध्यमातून या पाठाचं विश्लेषण पाहिलं, हा पाठ समजून घेतला. या प्रकारचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटच्या रूपाने अवश्य कळवा. अशाच प्रकारच्या विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. एवढंच नाही, आपल्या स्पर्धा परीक्षेतील बांधवासाठी, भगिनीसाठी, मित्रांसाठी, सहकाऱ्यांसाठी सुद्धा आपले लेक्चर शेअर करायला विसरू नका. चला, या विश्लेषणामध्ये इथंच थांबूया. मात्र पुढच्या विश्लेषणामध्ये पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.